नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे, पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात। द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं नातं मराठीत एक सुंदर, मोठी, भावनिक आणि प्रेरणादायी कथा स्वरूपात सांगतो। द्रौपदी आणि श्रीकृष्ण अविनाशी नात्याची गोष्ट। महाभारताच्या महाकाव्यात अनेक नातेसंबंध आहेत, बंधुभाव, वैरभाव, प्रेम, मैत्री, भक्ती, पण त्यातलं एक नातं सर्वात वेगळं आणि पवित्र मानलं जातं, द्रौपदी आणि श्रीकृष्णाचं नातं। हे नातं केवळ राजकारण, युद्ध किंवा रक्ताच्या नात्यांवर आधारलेलं नव्हतं, ते आधारलेलं होतं मनाच्या गाभाऱ्यातील विश्वासावर। द्रौपदीचा जन्म आणि नियती। द्रौपदी ही पंचाळाचा राजा द्रुपद याची कन्या। यज्ञातून जन्मलेली ती सुरेख, बुद्धिमान आणि स्वाभिमानी होती। तिचा जन्मच एका मोठ्या उद्दिष्टासाठी झाला होता, महाभारतातील धर्मयुद्धासाठी। तिच्या विवाहानंतर ती पांडवांची पत्नी झाली। द्रौपदीने आयुष्यात खूप सन्मान पाहिला, पण त्याचबरोबर तिने अपमानाचे आणि संकटाचेही प्रसंग अनुभवले। पहिली भेट। रांगोळीतील नातं। महाभारतात सांगितलं जातं की द्रौपदी आणि कृष्णाची पहिली भेट द्रौपदीच्या स्वयंवरानंतर झाली। अर्जुनाने धनुर्विद्येत विजय मिळवून द्रौपदीला मिळवलं आणि पांडव तिला घेऊन हस्तिनापुरात आले। कृष्ण त्यावेळी पाहुणा म्हणून आले होते। त्यांनी द्रौपदीकडे पाहताच मनात जाणवलं, ही केवळ एक राणी नाही, ही एक सखी आहे, जिला आयुष्यभर माझी गरज पडणार आहे। द्रौपदीनेही कृष्णात एक अनोखा आत्मीयभाव अनुभवला। ते तिचं रक्षण करतील यावर तिला प्रथमदर्शनीच विश्वास बसला। वस्त्रहरणाचा प्रसंग, श्रद्धेचा कस। द्यूतसभेतील सर्वात भयानक प्रसंग, द्रौपदीचं वस्त्रहरण। दुःशासनाने तिला ओढून आणलं। सगळे थोर पुरुष, गुरु, ज्येष्ठ बंधू मौन होते। पांडवही हतबल होते। द्रौपदीने प्रथम सभेतल्या सर्वांना न्याय मागितला, पण कुणीही मदत केली नाही। आणि तेव्हाच तिने मनाने एक हाक दिली, गोविंदा। ही हाक कृष्णापर्यंत पोहोचली। ते द्वारकेत होते, पण भक्ताच्या हाकेला वेळ आणि अंतर यांचा अडथळा कधीच नसतो। कृष्णाने तिच्या वस्त्राची अखंड वाढ होईल अशी कृपा केली। दुःशासन कितीही खेचत होता, पण वस्त्र संपत नव्हतं। तो दिवस होता जेव्हा द्रौपदीला खात्री पटली, माझा खरा रक्षक कृष्ण आहे। सखी सखा नातं। कृष्ण आणि द्रौपदीचं नातं पती पत्नीचं नव्हतं, प्रियकर प्रेयसीचंही नव्हतं। ते नातं होतं सखीत सखा, भावंड आणि कधीकधी गुरु शिष्य यांच्यासारखं। द्रौपदी कृष्णाला तिच्या मनातील सगळं सांगत असे, दुःख, राग, आनंद, शंका। कृष्णही तिला मनमोकळं बोलत। महाभारताच्या युद्धात जेव्हा पांडवांचं मन डळमळीत होतं, तेव्हा द्रौपदी कृष्णाच्या शब्दांनी त्यांना स्थिर ठेवत असे। द्रौपदीचा विश्वास। कृष्णावर द्रौपदीचा विश्वास इतका होता की ती नेहमी म्हणायची, माझ्या जीवनात कितीही संकटं आली तरी मी कृष्णाला हाक मारेन आणि तो नक्की येईल। युद्ध संपल्यावर जेव्हा पांडवांनी राज्य मिळवलं, तेव्हा द्रौपदीने कृष्णाला सांगितलं, तू माझ्यासाठी फक्त द्वारकेचा राजा नाहीस, तू माझ्या आयुष्याचा आधार आहेस। नात्याचं वैशिष्ट्य। भक्ती आणि विश्वास। द्रौपदीची कृष्णावरची श्रद्धा अढळ होती। निर्व्याज रक्षण। कृष्णाने कधीही बदल्यात काही न मागता तिचं रक्षण केलं। आत्मीयता। ते दोघं एकमेकांशी बंधनाशिवाय मनमोकळं बोलू शकत। काळाच्या पलीकडचं नातं। हे नातं मृत्यूनंतरही अखंड राहिलं। शेवटचा क्षण। कृष्णाचा देह सोडल्यानंतर द्रौपदीला वाटलं की तिच्या आयुष्याचा एक मोठा आधार गेला। पण तिच्या मनात एक शांती होती, माझा सखा मला नेहमीच मिळणार आहे, कारण कृष्ण कधी मरत नाही, तो भक्ताच्या हृदयात कायम राहतो। हीच द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या नात्याची खरी गोष्ट। भक्ती, विश्वास आणि निर्व्याज मैत्रीची अमर कहाण। महाभारतातील सर्व महत्त्वाचे प्रसंग, दोघांचे संवाद, वस्त्रहरण, वनवास, युद्ध आणि शेवटपर्यंतचं नातं सखोलपणे मांडून मी ही कथा भागांमध्ये देईन, म्हणजे वाचायला आणि समजायला सोपं जाईल। भाग 1। द्रौपदीचा जन्म आणि नियतीची सुरुवात। यज्ञातून जन्मलेली कन्या। पंचाळाचा राजा द्रुपद पराक्रमी होता, पण द्रोणाचार्यांशी त्याचा वैर प्रचंड होतं। एका यज्ञातून त्याला 2 विलक्षण अपत्ये मिळाली, धृष्टद्युम्न आणि द्रौपदी। द्रौपदी जन्मतःच अद्वितीय होती, गोरी, कमनीय, पण डोळ्यांत स्वाभिमानाचा तेजोमय प्रकाश। लोक म्हणत, ही कन्या केवळ सौंदर्यासाठी नाही, तर एका महान उद्देशासाठी जन्मली आहे। जन्माच्या क्षणापासूनच तिच्या जीवनात धर्मयुद्धाचं सावट होतं। स्वयंवर। पहिली भेट। द्रौपदीचं स्वयंवर पंचाळ नगरीत भव्य सोहळ्याने भरलं होतं। अट होती, महान धनुर्धरच हा कठीण पराक्रम करू शकेल, विशाल धनुष्य उचलून फिरत्या चक्रावरून लक्ष भेदणं। दुर्योधन, कर्ण आणि इतर अनेक राजे आले, पण अयशस्वी ठरले। तेव्हा एक ब्राह्मण वेशातील अर्जुन पुढे आला। त्याने सहज धनुष्य उचललं आणि लक्ष्यावर बाण मारला। विजय झाला। द्रौपदीच्या नजरेत अर्जुनाविषयी आदर निर्माण झाला।
पण त्या सोहळ्यात पाहुणा म्हणून आलेले द्वारकेचे राजा श्रीकृष्ण यांच्याकडे तिचं लक्ष गेलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित, डोळ्यांतली गूढ करुणा, तिच्या मनात एक भावना जागी झाली, हा माणूस माझा नक्कीच काहीतरी आहे. कृष्णाचा पहिला संवाद. विवाहानंतर जेव्हा पांडव द्रौपदीला घेऊन हस्तिनापुरात आले, तेव्हा कृष्णाने तिच्याशी संवाद साधला. कृष्ण पंचाली, आज तू पांडवांचं जीवन पूर्ण केलं आहेस. पण लक्षात ठेव, तुझ्या सौंदर्यापेक्षा तुझा स्वाभिमान तुला अधिक कसोट्या देईल. त्यावेळी मी तुझ्यासोबत असेन. द्रौपदी, माझं रक्षण नेहमी पती करतील. कृष्ण कधी कधी, जेव्हा सारे मौन बाळगतील, तेव्हा एकच आवाज तुला ऐकू येईल, तुझ्या सख्याचा. त्या दिवशी त्यांचं सखीत सखा नातं बांधलं गेलं. युधिष्ठिराची चूक. द्यूतसभा. काळ सरकला. पांडव आणि कौरवांमध्ये मतभेद वाढले. दुर्योधनाच्या कारस्थानाने युधिष्ठिराला द्यूतखेळासाठी आमंत्रण दिलं. शकुनीच्या फसव्या पास्यांनी युधिष्ठिराने सर्व गमावलं, राज्य, संपत्ती, भाऊ आणि शेवटी द्रौपदीलाही. भाग 2. वस्त्रहरण आणि कृष्णाचा चमत्कार सुरू करू. भाग 2. वस्त्रहरणाचा प्रसंग. सभागृहातील अपमान. द्यूतसभेत जेव्हा युधिष्ठिराने सर्व काही हरवलं, तेव्हा दुर्योधनाने आदेश दिला, द्रौपदीला आणा. दुःशासन गर्जत निघाला आणि द्रौपदीला केसांनी ओढत सभागृहात आणलं. संपूर्ण सभा स्तब्ध होती. भीष्म, द्रोण, विदुर सर्वजण डोळे खाली घालून बसले. द्रौपदीचा आवाज संतापाने कापत होता, हा न्याय आहे का? मी युधिष्ठिराची पत्नी असताना तो मला दानवावर कसा लावू शकतो? पण कुणीही उत्तर दिलं नाही. शेवटचा आधार. दुर्योधनाने तिचा अपमान करण्यासाठी दुःशासनाला वस्त्रहरणाचा आदेश दिला. द्रौपदीने सर्वांना विनंती केली, कृपा करा, हा अधर्म थांबवा. पण कोणीही पुढे आलं नाही. ती थकली, अश्रूंनी डोळे धुसर झाले. तेव्हा तिने डोळे मिटून मनात हाक दिली, गोविंदा, माधवा, केशवा, माझं रक्षण कर. कृष्णाचा चमत्कार. त्या क्षणी कृष्ण द्वारकेत होते. पण भक्ताच्या हाकेला ना अंतराचा अडथळा, ना काळाचा. कृष्णाने आपल्या दिव्य शक्तीने द्रौपदीच्या वस्त्राला अखंड वाढ दिली. दुःशासन जितकं खेचत होता, तितकं वस्त्र वाढत होतं. लाजरवाणा आणि थकून तो बसला. संपूर्ण सभा थक झाली. द्रौपदीने डोळे उघडले आणि मनात जाणवलं, हा केवळ देव नाही, हा माझा सखा आहे, माझा रक्षक आहे. त्या दिवसानंतरचं नातं. वस्त्रहरणानंतर द्रौपदी कृष्णाला म्हणाली, तू मला त्या दिवशी वाचवलंस, पण मी तुला परतफेड कशी करू? कृष्ण हसून म्हणाले, सखी, आपलं नातं व्यवहाराचं नाही, विश्वासाचं आहे. जेव्हा तू मला हाक देशील, मी येईन. त्या दिवसापासून द्रौपदीचा कृष्णावर अढळ विश्वास निर्माण झाला. वनवास, द्रौपदीच्या यातना आणि कृष्णाची तिला दिलेली मानसिक शक्ती. भाग 3. वनवासातील द्रौपदी आणि कृष्णाचा आधार सुरू. भाग 3. वनवासातील दिवस आणि सख्याचा आधार. वनवासाची सुरुवात. द्यूतसभेतील अपमानानंतर पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा झाली. द्रौपदी, एक राणी असूनही, साध्या वस्त्रात काटेरी रानातून पतींबरोबर निघाली. तिच्या मनात दुःखाची आग होती, केवळ राज्य गमावल्याची नाही, तर स्वतःच्या सन्मानावर झालेल्या आघाताची. कृष्णाची भेट वनवासात. एका दिवशी कृष्ण पांडवांना भेटायला वनात आले. द्रौपदीने त्यांना पाहताच मनातील सगळी वेदना बाहेर काढली. द्रौपदी, माधवा, त्या दिवशी सभागृहात सर्व होते, पण कुणी माझं रक्षण केलं नाही. तू आलास, तेव्हा मी वाचले. पण माझं मन अजूनही अपमानाच्या जखमांनी भरलेलं आहे. कृष्ण, सखी, या जखमा तुला शक्ती देतील. तू रडून कमजोर होऊ नकोस, या जखमा तुला युद्धाच्या दिवशी जिंकण्याची ताकद देतील. अक्षयपात्राचा आशीर्वाद. वनवासात एकदा पांडवांकडे पाहुण्यांचं आगमन झालं, पण खायला काही नव्हतं. द्रौपदीने कृष्णाला हाक दिली. कृष्ण आला आणि म्हणाला, सखी, मला काही खायला दे. द्रौपदी लाजून म्हणाली, माझ्याकडे काहीच नाही, माधवा. कृष्णाने तिच्या भांड्यात पाहिलं आणि एका पानाचा छोटासा कण खाल्ला. त्याच्या कृपेने पाहुण्यांची भूक तृप्त झाली आणि संकट टळलं. ही घटना द्रौपदीला पुन्हा जाणवून गेली, कृष्ण केवळ युद्धातच नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी तिच्यासोबत आहे. सुराची शपथ. द्रौपदीने वनवासात कृष्णाला शपथ घेतली, माधवा, जोपर्यंत मी दुःशासनाचं रक्त पाहणार नाही, तोपर्यंत माझं हृदय शांत होणार नाही. कृष्णाने तिचा हात धरून शांत आवाजात म्हटलं, तो दिवस नक्की येईल, सखी. पण लक्षात ठेव, सूड घेणं हे फक्त रागासाठी नसावं, ते धर्मासाठी असावं. कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा. आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन. यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.